घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो मालिकेमध्ये जबरदस्त टर्निंग पॉइंट असा काही आलेला आहे की या सगळ्यामध्ये आपण आता पाहिलंय की आत्तापर्यंत इकडे आता विक्रांतला मारून त्याचा सगळा आरोप इकडे आणणार आहे ती म्हणजे शरू आणि आता राहुल तो आता घरच्यांच्या वरती पण आता जानकीच्या हुशारीमुळे एक गोष्ट महत्त्वाचा अनर्थ टळलाय आणि जानकीने विक्रांत आणि म्हणजे आता विक्रांतचा खून करणारा राहुल आणि त्याचबरोबर शर्वरी या दोघांना सुद्धा आता असा काही धडा शिकवलाय की त्यानंतर मात्र आता सुमित्रा जी आत्तापर्यंत जानकीवरती नाराज आहे आणि सतत शरूची बाजू घेते शरू 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 हे जे काही करते तीच आता इकडे सुमित्रा फाड थोबाड फोडत मात्र आता शरूला या सगळ्यामध्ये धडा शिकवणार आहे। नक्की काय घडले कसं घडले आजच्या भागात आपण पाहिलं की जानकीने ते पैसे सगळ्यांच्या समोर आणून दिलेत आणि सगळ्यांच्या समोर आणून आता इकडे सुटका केलेली आहे ती म्हणजे आपल्या ऋषिकेशची आणि आता इकडे पंचायत समितीची लोक विचारतायत की आता हे पैसे कुठून आले काय आले पण आता काही जानकी सांगायला तयार नाहीये किंवा जानकी काहीच बोलत नाहीये आणि त्याच वेळेला त्यानंतर मात्र आता लगेचच गावकऱ्यांनी ही कंप्लेंट मागे घेतलेली आहे आणि लगेचच इकडे आता सोडवण्यात आलेला आहे ते म्हणजे इकडे ऋषिकेशला जानकी आले आणि ऋषिकेश चला मी तुम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी आलेली आहे आणि ऋषिकेश मात्र आता बोलायला लागले खरं सांगू का जानकी तर मला खरंच कळत नाहीये की तुझ्यासारखी बायको लाभली म्हणून आता हे माझं आता भाग्य म्हणायचं की काय मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये असं म्हणत मात्र आता इकडे ज्या वेळेला ती हे सगळं बोलते आणि त्यानंतर मात्र ऋषिकेश घरी आलाय इकडे शर्वरीला मात्र आता टेन्शन आलेलं आहे शर्वरी विचार आणि ती राहुलला कॉल करते राहुलला कॉल केल्यावरती शर्वरी सांगायला लागते एक काम करा आत्ताच्या आत्ता मला आता तू एक काम करायचं आहेस या लोकांना कोणत्या तरी फ्रॉडच्या केसमध्ये अडकव कारण जर का या सगळ्यामध्ये हे आता असेच मोकाट सुटत राहिले मग मात्र आपल्यासाठी काहीच खरं नाहीये तुला समजतंय का मी तुला काय सांगतोय ते आणि यावरती ती सांगायला लागते एक काम कर आपण आता विक्रांतचा हे केलेलं आहे ना ती डेड बॉडी विक्रांतची डेड बॉडी जी आहे ना ती आता यांच्या आता आपण इकडे रणदिव्यांच्या मागच्या अंगणामध्ये आता आणून टाकूया आणि जेणेकरून मात्र आता ते लोक ज्या वेळेला ह्या बॉडीला हे करतील ना आपण तिकडेच पुरलेली आहे ती आता त्यांच्यावरती तो आळ आणायचा जेणेकरून मात्र आता हे दोघं आपल्या नादी लागणार नाहीयेत आणि यावरती राहुल म्हणतो वेळ लागले का तुला म्हणजे आता आपण मारलेलं मड आता आपणच उकरायचं आणि पोलिसांच्या हातामध्ये आयत सजवून द्यायचं यावरती ती म्हणते द्यायचं तर खरं पण या सगळ्यामध्ये या लोकांच्या वरती तो संशय येईल असं बघायचं यावरती तो म्हणतो आणि जर का या सगळ्यामध्ये आपणच अडकलो तर असं म्हटल्यावरती मात्र आता ती सांगते चिंता करू नकोस काहीही झालं तरी सुद्धा आपण अजिबात अडकणार नाही म्हणजे नाही आणि असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे हे दोघं जण प्लॅनिंग करतात आणि हे दोघं जण प्लॅनिंग करून ते आता विक्रांतची बॉडी ही आता रणदिव्यांच्या फार्म हाऊसच्या मागे नेऊन टाकल्यावरती म्हणजे ऑलरेडी टाकलेलीच असते पण ते असं उकरतात की जेणेकरून ते पुन्हा आता या लोकांच्या नजरेला यावं अशा पद्धतीने आणि हे लोक या सगळ्यामध्ये अडकवावे त्याच वेळी इकडे आता जानकी सांगते हा राहुल आणि शरूताई यांनी काहीतरी केलंय विक्रांत भाऊजींना 100% गायब केलंय आणि आता त्यांच्यामध्ये येणाऱ्या या अडचणीला त्यांनी या सगळ्यामध्ये काहीतरी नक्कीच हे केलेलं आहे आपल्याला याचा शोध घ्यायला पाहिजे आणि त्याच वेळेला ती सांगते एक काम करूया या राहुल आणि आता शरूताई यांच्यावरती आपल्याला पाळत ठेवायला पाहिजे यांच्यावरती पाळत ठेवून मगच आता आपण या सगळ्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत मग आता लगेचच इकडे ह्या दोघी जणी सगळ्या जुन्या घटना आठवतात सगळं आठवतात आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे अवंतिका मला काय वाटतं यांनी आता विक्रांत भाऊजींचं काही बरं वाईट तर केलं नसेल ना जानकी म्हणते दुर्दैवाने काही सांगता येत नाहीये कदाचित दुर्दैवाने ही गोष्ट खरी सुद्धा असू शकते मला खरंच कळत नाहीये की आता या बाईला काय बोलावं आणि काय बोलू नये आणि असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे त्या सगळ्यांचा शोध सुरू होतो आणि ते सगळेजण का कोणास ठाऊक त्यांना आता असं वाटतं नक्की हिने काय केलंय यांच्यावरती पाळत ठेवत जानकीला आठवतं आणि जानकी सांगते त्या दिवशी मी या दोघांना बॅकयार्डमध्ये आपल्या रंगे हात पकडलं होतं काय करायला दोघं जण गेले होते
कशासाठी गेले होते याचा मला काहीच अंदाज नाहीये, पण या सगळ्यामध्ये आपण आता तिकडे जाऊन बघूया का? माझ्या मनात जी काही शंका कुशंका येते ती कदाचित खोटीच ठरू दे, पण तरी सुद्धा आपण एकदा जाऊन बघूया असं म्हटल्यावरती मात्र आता जानकी आणि त्या सगळेच जण बॅकयार्डमध्ये ज्या ठिकाणी जानकीने राहुलला आणि शरूला रंगे हात पकडलं होतं त्या ठिकाणी मात्र आता आलेले आहे। त्याच वेळेला अवंतिकाला जानकी आणि आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते, तू एक काम कर, तू आता लक्ष ठेव इकडे आता शरू वंशवती त्या इकडे घरामध्ये आल्या, काय करतात काय करत नाहीये या गोष्टीवरती आता इकडे तू लक्ष ठेव आणि लक्ष ठेवून तू आता राहा। काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपल्याला त्यांच्यावरती नीट लक्ष ठेवायलाच पाहिजे, कारण त्यामुळे अवंतिका आता आतमध्ये थांबते आणि रात्रीच्या वेळेला अवंतिकाला बाहेर यायला नको म्हणून ह्या दोघींनी हा सगळा प्लॅन केलेला असतो। ज्या वेळेला अवंतिका आत थांबते या दोघी जणी बाहेर आलेल्या आहेत, या दोघी जणी बाहेर येतात आणि त्यानंतर सोबत आता सारंगला सुद्धा त्या घेऊन आलेल्या आहेत। ज्या वेळेला त्यासोबत सारंगला घेऊन आल्यात आणि त्याच वेळेला मात्र आता तिकडे ह्या दोघांनी मुद्दामच ती डेड बॉडी समोर दिसेल अशा पद्धतीने उकरून ठेवलेली आहे आणि त्यानंतर मात्र आता इकडे विक्रांतची डेड बॉडी पाहिल्यावरती जानकीच्या पायाखालची जमीनच हादरलेली आहे। जानकी या सगळ्यामध्ये मात्र आता एकदम गडबडलेली आहे आणि जानकी मात्र आता सांगायला लागते, एक मिनिट आपण एक काम करूया, आपण ताबडतोब पोलिसांच्या कडे जाऊया। पण त्यावरती इकडे आता आपण पाहिले प्रोमोमध्ये की ह्या दोघांचं मत वेगळं असतं। ऐश्वर्या सांगत असते की नाही आपण ही डेड बॉडी लपवूया कुठेतरी, यावरती मग आता जानकी सांगते नाही हाच त्या दोघांचा डाव असणार आहे, हाच त्या दोघांनी आपल्यासोबत डाव खेळत आपल्याला अडकवण्याचा प्रकार केलेला आहे असं मला का कुणास ठाऊक पण आता 100% वाटत आहे। आणि असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे ती सांगते की मी पोलिसांना इन्फॉर्म करायला जाते। जानकी पोलीस आणि त्यानंतर जानकी ज्या वेळेला मात्र आता तिकडून निघून गेलेली आहे, जानकी निघून गेल्यावरती मात्र आता ऐश्वर्या आणि हे दोघं जण वेगळाच विचार करतात। ते आता विचार करतात नाही जानकी वहिनी बोलते ते चुकीचं आहे, पोलीस आल्यावरती पोलीस आता आपल्यालाच पकडतील ना, आपण का या सगळ्यामध्ये अडकायचं आहे असं म्हणत हे दोघं जण मात्र जानकी पोलिसांकडे गेलेली असताना ह्या गाडीला म्हणजे या बॉडीला एका गाडीत टाकून घेऊन जातात आणि त्याच वेळेला इकडे जानकी पोलिसांना घेऊन आलेली आहे। जानकी पोलिसांना घेऊन आता ज्या वेळेला बॅकयार्डमध्ये येते आणि त्यावेळेला बॅकयार्डमधली बॉडी आता गायब असते, पण तोपर्यंत इकडे आता यांच्यावरती पाळत ठेवून असलेल्या मात्र ह्या दोघांनी म्हणजे राहुल आणि शर्वरी या दोघांनी मात्र पोलिसांना इन्फॉर्म केलेलं आहे आणि पोलिसांना इन्फॉर्म करून सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवे हे आता इकडे याच घराचे जावई यांची बॉडी घेऊन आता चाललेले आहेत असं आता सांगितलेलं आहे। झालं या दोघांच्या पकडण्यासाठी पोलिसांनी मोठी आता गस्त घातलेली आहे आणि पोलीस या सगळ्यामध्ये मात्र आता या दोघांच्या वरती बरोबर रीतीने ज्या दिशेने हे दोघं येत आहेत असं आता सांगितलेलं आहे त्या दिशेने मात्र आता लगेचच पोलीस आलेले आहेत। पोलीस ज्या वेळेला तिकडे आता आलेले आहेत आणि त्याच वेळेला मात्र आता पोलिसांनी ह्या दोघांना थांबवले, थांबा कुठे चाललात, आम्हाला तुमच्या गाडीची झडती घ्यायची आहे। आणि त्यावरती सारंग आता सांगायला लागतोय काय बोलताय, आमच्या गाडीची तुम्ही का झडती घेणार, यावरती ते म्हणता आम्हाला टिप मिळाले तुम्ही तुमच्या घरच्या जावयाचा खून केलेला आहे। त्याच वेळेला मात्र आता जानकी पोलिसांना घेऊन दुसऱ्या पोलिसांना घेऊन इकडे आलेली आहे आणि पाहते तर काय हे दोघं जण इकडून गायब झालेले आहेत। जानकीला संशय आलाय आणि जानकी सांगते इन्स्पेक्टर साहेब मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते, माझ्या आता या घरामध्ये म्हणजे आता काहीही झालं तरी मी या सगळ्यामध्ये माझ्या कुटुंबाला काही होऊ देणार नाहीये। हे सगळं काम ज्यांनी केलंय ना त्यांनाच या सगळ्यामध्ये शिक्षाही मिळालीच पाहिजे असं म्हणत ती आता सांगायला लागते माझे दीर आणि जाऊ हे दोघं जण खूपच घाबरले होते आणि घाबरून आता ते कुठे गेलेत मला माहित नाहीये असं म्हणत जानकी सांगते यातला खरा गुन्हेगार आहे त्याला समोर आणून माझ्या आता मी सारंग भाऊजी आणि ऐश्वर्याला मी वाचवणार म्हणजे वाचवणार। आणि त्याच वेळेला घटनास्थळी पोहोचले जिथे पोलिसांनी ह्या दोघांना अटक केले आणि त्याच वेळेला ती सांगते मी तुम्हाला म्हटलं होतं ना की हे सगळं करू नका। यावरती ऐश्वर्या म्हणते जानकी वहिनी आता काय करायचं, पण ती शरूला थोबडवत तिकडे आता सुमित्रा आली, कारण निघताना जानकीने आता मात्र सुमित्राला सगळं सांगितले आणि पुरावे दिलेत आणि त्याच वेळेला हे सगळं तिने केले हे आता बॅकयार्ड मधल्या CCTV फुटेजमुळे सिद्ध पण झाले आणि त्यामुळे शरूचा हा डाव मात्र आता
पूर्णपणे फसलेला आहे आणि शरू या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेली आहे। एका झटक्यात शरूचं काम तमाम करत जानकीने आता सारंग आणि ऐश्वर्या या दोघांची सुद्धा आता सुटका करत मात्र आता इकडे शरू आणि राहुल यांना पोलिसांच्या ताब्यात देत सुमित्रासमोर मोठं सत्य आणलेलं आहे।